प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 6 सप्टेंबरच्या भागामध्ये प्रिया पुढच्या तयारीला लागली आहे बरं का. आता सुरुवातीला आपण बघतोय अस्मिता सायलीला जबाबदार ठरत असते की ही जिन्यावरनं पडली ना सायली, म्हणूनच सगळ्यांच्या जीवाला घोर लागलाय. आता या कल्पनाताई चिडून म्हणतात, तू असं बोलतेस अस्मिता जसं काही सायलीने मुद्दाम केलं. अस्मिता म्हणते, पण हिच्यामुळेच आता प्रतिमा आत्या गेली ना घराबाहेर, हरवली प्रतिमा आत्या. दहीहंडीच्या गर्दीमध्ये तिला धक्का लागला, काही हरवली असती ती तर काय झालं असतं, केवढ्याला पडलं असतं आपल्याला. अर्जुनला सापडली म्हणून बरं झालं. पूर्णाजी म्हणतात, अगं बाई अस्मिता गप्प बस. सायली म्हणते, तुम्ही मला हे सांगितलं का नाहीत आहो. आता अर्जुन म्हणतो, अगं कधी सांगणार होतो मी तुला, अगं तू हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध होतीस. प्रतापराव म्हणतात, सायली आता तुला त्रास होईल, बरं आराम कर, बरं जा, आता विषय वाढू नका कोणी. आणि आता अर्जुन सायलीला घेऊन जातो त्याच्या बेडरूममध्ये. पूर्णाजी आता प्रार्थना करतात की अरे गणपती बाप्पा, उद्या तुझं घरात आगमन होतंय, तूच बाबा तुझ्या सोबत घरात शांती घेऊन ये. मग कल्पनाताई म्हणतात, येईल येईल, मी आता पुढच्या तयारीला लागते. उद्याची सगळी तयारी करून ठेवावी लागेल. विमल म्हणते, काय आहे ना, वहिनींना तयारी करू द्या, नाहीतर त्यांच्या सुनबाई त्यांना काही कामच करू देत नाही अशी ते तक्रार करतील. मग आता सगळेच जण हसायला लागतात. पूर्णाजी सुद्धा म्हणजे जरा सगळ्यांचा मूड बदलला एवढंच. तर आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीला विचारत असतो, औषधं घेतले का तुम्ही, डॉक्टरांनी तुम्हाला ते व्यायाम करायचे सांगितले ते केले का. पण ही सायली काही लागले त्याच्याशी बोले ना. आता अर्जुन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय झालं अहो मिसेस सायली, एवढा कशाचा विचार करताय तुम्ही. आता सायली काहीच बोलत नाही. मग अर्जुन म्हणतो, अहो काय झालं मिसेस सायली, तुम्ही आराम करा बरं आता. आता ही सायली म्हणते, पण रविराज काका काही अजून ठीक नाही आहेत, ते मला अस्वस्थ वाटले आज. मग आता अर्जुन म्हणतो, ते काय आहे ना, तन्वीने प्रतिमा आत्याला सांगितलं ना तुमच्याबद्दल म्हणून अपसेट येतो, बाकी काही नाही. आता ही सायली म्हणते, नाही तसं नाही, पण असं वाटलं की त्यांच्या बोलण्यामध्ये खूप काहीतरी ते लपवून ठेवतात, म्हणजे ते कोणाला काही सांगत नाहीयेत किंवा कोणालाच काही सांगत नाहीयेत. आता अर्जुनला आठवतं की रविराजांनी त्याला सांगितलं होतं की ट्रकचा ड्रायव्हर भेटला, त्याने सुपारी दिली होती वगैरे वगैरे. 20-22 वर्षापूर्वी त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यानेच हा हल्ला घडवून आणला नसेल हे कशावरून. आता त्याला हे सगळं आठवतं आणि आता सायली विचारते त्याला, काय झालं तुम्हाला काही आठवतंय का. अर्जुन म्हणतो, नाही नाही तसं काही नाही. आता ही सायली म्हणते, एवढंच नाहीये, काहीतरी मोठं घडलंय, मला रविराज सरांचा चेहरा बरोबर वाचता येतो, गंभीर काहीतरी घडलंय, काहीतरी झालंय का. आता अर्जुन काहीच बोले ना. मग आता सायली म्हणते, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेत ना सर. अर्जुन म्हणतो, नाही नाही, तुम्ही ओव्हरथिंक करताय मिसेस सायली, तुम्ही आता आराम करा बरं, टेक अ रेस्ट, मी आलोच. असं म्हणून आता तो कशाला तरी बाथरूमला गेलाय. तो गेल्यानंतर त्याचा फोन वाजलाय. आता सायली तो फोन उचलते, इन्स्पेक्टर तावडेचा फोन असतो. सायली विचार करते, हे कशाला कॉल करत असतील, काही महत्त्वाचं असेल का, असं म्हणून तिने फोन रिसीव्ह केलाय. आता सायली हॅलो म्हणायच्या आधी तिकडनं त्या इन्स्पेक्टरने सगळी माहिती सांगितली आहे. मी इन्स्पेक्टर तावडे बोलतोय सर. सर तुमच्या प्रतिमा आत्यावर ज्यांनी कोणी हल्ला केला होता ना, त्या गुंडांचा काहीतरी उद्देश होता, म्हणजे कदाचित त्यांना चोरी करायची होती किंवा काहीतरी वेगळं असेल, म्हणजे काहीतरी वेगळा हेतू दिसतोय त्यांचा. ते खूप नशेमध्ये होते, त्यामुळे आम्हाला काही एक्झॅक्टली कळत नाहीये, पण आम्हाला असं वाटत नाहीये की ते प्रतिमाचा म्हणजे प्रतिमा किल्लेदारांचा म्हणजे खून वगैरे करणार होते. म्हणजे सर तुम्ही ऐकताय ना आम्ही काय बोलतोय ते. आता हे सगळं सायली ऐकते बरं का प्रेक्षकांनो, आणि तिला कळलं की प्रतिमा आत्यावर हल्ला झाला आणि आता तिचे हातपाय गळालेत. मग आता अर्जुन येतोय बिचारा बाथरूम मधनं आणि ही डायरेक्ट त्याला जाब विचारते, आता तरी खरं बोलताल का सर. अर्जुन म्हणतो, कशाबद्दल खरं बोलायचंय. सायली म्हणते, प्रतिमा आत्यावर हल्ला झाला होता ना. आता अर्जुन म्हणतो, कशावर ना तुम्ही बोलताय हे सगळं. आता सायली म्हणते, इन्स्पेक्टर तावडेंचा फोन आला होता, तो मी आत्ता घेतला. अर्जुन म्हणतो, अच्छा बरं काय म्हणाले मग ते तावडे. मग आता ही सांगते सायली की ते तेच म्हणत होते की प्रतिमा आत्यावर हल्ला झाला, पण त्यांचा मारण्याचा हेतू नव्हता, पण घाबरून लुटण्याचा हेतू होता. मग आता अर्जुन म्हणतो, बरं मग मॅटर क्लोज करायला हरकत नाहीये. सायली म्हणते, मॅटर, तुम्हाला इतकी मोठी गोष्ट म्हणजे कोर्टातला मॅटर वाटतोय का, तुम्हाला मला एका शब्दाने पण सांगावंसं वाटलं नाही का. आता बघा प्रेक्षकांनो, ही किती शहाणी आहे, म्हणजे हिच्यावरती हल्ला झाला, प्रियाने तिला लोटलं, ही एवढी मोठी गोष्ट ही स्वतः लपवतीये आणि कुठल्या अधिकाराने त्या अर्जुनला म्हणते बरं की माझ्यापासून लपवलं मला सांगा म्हणून.
ही त्याला म्हणते, मला एका शब्दाने तुम्हाला सांगावं असं नाही वाटलं का? मग अर्जुन म्हणतो, अरे कसं सांगणार होतो मी, तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध होता ना. सायली म्हणते, तुम्हाला आता का नाही सांगावं असं वाटलं मग मला? रविराज काका त्याचमुळे टेन्शनमध्ये होते ना, आता का नाही बोलले तुम्ही? अर्जुन म्हणतो, बरं बरं रिलॅक्स, जरा बसता का खाली, तुम्ही शांत व्हा जरा आधी. बिचारा तो अर्जुन भोळा आहे ना, म्हणून बरं जमलंय. असो, आता तो अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला कसं सांगणार होतो मिसेस सायली, प्रतिमात्याच्या बाबतीत तुम्ही किती इमोशनल आहात हे माहिती नाहीये का मला? तेव्हा तुम्ही स्वतः किती वीक झाल्या होतात आणि तुम्हाला मी असा अचानक हा शॉक कसा देणार होतो सांगा बरं. ही गोष्ट मी घरामध्ये कोणाला सांगितली पण नव्हती आणि मला सांगायची सुद्धा नव्हती कोणाला. मला त्या गुंडांपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून मला सिनियरला ही गोष्ट सांगावी लागली. सायली म्हणते, पण सर. अर्जुन म्हणतो, तुम्हीच विचार करा मिसेस सायली, उद्या या सगळ्या गोष्टींबद्दल ऐकून तुमची तब्येत बिघडली असती तर मी काय केलं असतं बरं? म्हणजे तुम्हाला काही झालं असतं तर तुमच्या आधी माझा जीव गेला असता. आता सायली एकदम त्याच्याकडे बघायला लागते आणि तो तिच्याकडे बघायला लागतो आणि नेहमीप्रमाणे दोघं नुसते एकमेकांकडे बघतात आणि स्वतःला आणि आपल्याला सुद्धा धोका देतात आणि इकडे तिकडे पाहून घेतात. पण आता इथे मात्र त्यांनी ठरलं तर मग याचं एक छोटंसं एक वाक्य म्हणजे ऐकवलंय आपल्याला गाण्याचं आणि ते खूप छान वाटलं या सीनवर. मग आता अर्जुन तिच्याकडे बघत बघत एकदम अचानक भानावर येऊन म्हणतो, नाही म्हणजे मी कुठली रिस्क नव्हतो घेणार ना. मग सायली पुन्हा एकदा अशी बाजूला बघून घेते. पहिल्या भेटीत जे न बोललो ते बोलायचे, ते वाक्य त्यांनी गाण्यामध्ये ऐकवलंय. असो, दोघं एकमेकांकडे बघतात आणि हा विषय इथेच टळलेला आहे. तर इकडे ही प्रिया तगमग करत असते, एकटीच बसलेली आहे बरं का ती, म्हणजे फेऱ्या मारतीये ती खिडकीमध्ये आणि स्वतःच्याच मनाशी मोठ्या मोठ्याने बडबडतीये, मी इथे काय करायला आले होते आणि काय करते मी? या नागराजला स्वतःचं काम धड जमत नाही पण सगळा ब्लेम माझ्यावर होतो. नाही 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 नाही, तुला ना काहीतरी करायला हवं तन्वी. त्या सगळ्यांना तुला चांगली अद्दल घडवायला पाहिजे, मगच त्यांची तोंड बंद राहतील. आता हिची बडबड झाल्यावर मग रविराज येतात तिथे आणि मग हळूच हल्ला देतात मागून तिच्या आणि म्हणतात, काय ग तन्वी, कसला विचार करतेस तू? आता ही लगेच दचकते त्यांना बघून. मग रविराज म्हणतात, काय झालं तन्वी, काही प्रॉब्लेम आहे का तुला? अशी काय इथे उभी आहेस? मग आता ही लगेच चेहरा मोहरा बदलते आणि म्हणते, प्रॉब्लेम तर असणारच ना बाबा. मग अशी मी किती पोट तिडकीने सांगत होते सगळ्यांना की आईला मी सायलीबद्दल सांगितलं, त्यात माझा कुठलाही हेतू नव्हता हो बाबा. अहो खरंच मला माहिती नव्हतं की आईला सायलीबद्दल काही सांगायचं नाहीये असं ठरलंय वगैरे. खरंच सांगते हो बाबा मी. आणि मला ना आता बहुतेक असं वाटायला लागलंय की कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत आहे. आता ते रविराज म्हणतात, मी ठेवलाय ना विश्वास, मग अजून काय हवंय तुला? प्रिया म्हणते, बाबा तरी पण ना मला ना अस्वस्थच व्हायला होतंय. म्हणजे बघा ना बाबा, मी हे नाही म्हणजे मी थोड्या वेळ मंदिरात जाऊन येऊ का बाबा? म्हणजे तिथे जाऊन आले तर जरा मला मनाला शांत वाटेल ना. आई सुद्धा पूर्वी अस्वस्थ वाटलं की मंदिरात जायची ना. आता रविराज म्हणतात, हो ये, हां जाऊन ये. आता ही लगेच म्हणते, थँक्यू हं बाबा. मग आता रविराज म्हणतात, हां पण 1 मिनिट थांब, म्हणजे त्याआधी आपल्याला पूर्णाईच्या खोलीमध्ये जायचंय, पूर्णाईला काहीतरी बोलायचंय आपल्याशी महत्वाचं. मग ते ऐक, तिला भेट आणि मग जा. हं. प्रिया म्हणते, बरं बरं बाबा चालेल. आता ते रविराज पुढे जातात आणि ही तिथेच विचार करत बसते, अरे देवा, आता या म्हातारीला काय सांगायचंय आम्हाला? अरे देवा, एकामागून एक सगळी संकट येतातच आहेत माझ्या मागे आणि ही म्हातारी म्हणजे तर संकटाची शहेनशाह आहे. वा रे वा, काय नाव दिलंय पूर्णाजीला. आता ते रविराज म्हणतात, अगं येतेस ना? लगेच ही म्हणते, हो हो आले बाबा आले. आता या पूर्णाजीच्या रूम मध्ये सगळी गणपतीच्या तयारीची लिस्ट चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. मग आता या कल्पना ते म्हणतात, मखराची तयारी केली ना तुम्ही? आता हे प्रतापराव म्हणतात, हो बाई, सगळं तुझ्याच मनासारखं होणार आहे. मग रविराज म्हणतात, पूर्णाई बोलवलं ना तुम्ही? पूर्णाजी म्हणतात, अहो हो रविराज, काय आहे ना, आपल्याला गणपतीची तयारी करायची आहे ना पुढची, म्हणूनच बोलवलं तुम्हाला, बसा ना. आता हे सगळेजण तिथे बसलेत. तेवढ्यात सायली पण आली आहे लागली मागोमाग. मग आता लगेच पूर्णाजी म्हणतात, हे काय, तू कशाला खाली आली आहेस सायली? मग आता अर्जुन म्हणतो, बघ ना पूर्णाजी, मी किती वेळचं सांगत होतो सायलीला खोलीतनं बाहेर निघू नकोस, पण नाही, तुझी नाचून तुझ्यासारखीच एकदम हट्टी आहे. सायली म्हणते, पूर्णाजी, इथे बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे आणि मी कशी खोलीत बसून राहणार? मला पण मदत करायची आहे.
कल्पना ते आता असं चिडून बघतात तिच्याकडे, म्हणजे रागाने चिडून. मग अर्जुन सुद्धा असा बघतोय रागाने चिडून. सगळेच जण बघतात. मग आता सायली म्हणते, बरं बरं, मी कामं नाही करणार काही, पण मी इथे बसून राहील ना फक्त, ते तर चालेल ना. मग आता ते चालेल सगळ्यांना. म्हणून मग आता सायली स्वतःलाच म्हणते, नाही नाही चालायलाच हवं, नाहीतर मी रुसून जाईल मग. आणि सगळे हसायला लागतात. असो. तर आता पूर्णाजी म्हणतात, बरं बाई माझ्यावर नको रुसू, बस इथे बस. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई अहो सायलीचा उत्साह पाहिला ना की मला लहानपणीची तन्वी आठवते. आपली तन्वी नाही का? नाही म्हणजे आठवतं ना तुम्हाला, आपली तन्वी गणपतीच्या दिवसामध्ये फक्त इथून तिथे तिथून इथे नाचायची. मग पूर्णाजी म्हणतात, मला तर आठवतं ना, पण तन्वीला आठवतं की नाही? लगेच प्रिया म्हणते, हो म्हणजे काय, आठवते ना आठवते, म्हणजे हा तर माझा सगळ्यात आवडता सण आहे. आणि आता अशी असते बरं काही. आता हे प्रतापराव म्हणतात, तन्वी तुला आठवतं की नाही माहीत नाही, पण तू लहान असताना तू, प्रतिमा आणि रविराज तुम्ही तिघे मिळून गणपतीची प्रतिष्ठापना करायचात. मग आता ह्या पूर्णाजी म्हणतात, हो ना, आता खूप वर्षांनी हे तिघे जण एकत्र आहे. आता पुन्हा बाप्पाची प्रतिष्ठापना करून बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला हवे. आता अर्जुन म्हणतो, अरे वा पूर्णाजी, ही तर बेस्ट आयडिया काढली आहेस तू. कल्पनाताई म्हणतात की मला असं वाटतंय कदाचित पूर्वीसारखी पूजा करून प्रतिमाला काही आठवेल तर. मग आता लगेच ह्या प्रियाचं टेन्शन वाढलं ना, नका रे तिला टेन्शन देऊ बिचारीला, आधीच तिच्या मागे एवढे टेन्शनचे व्याप आहेत. आता ते रविराज म्हणतात, हो वहिनी तुमच्या तोंडात साखर पडो, मी, प्रतिमा आणि तन्वी आनंदाने बाप्पाची प्रतिष्ठापना करू. आता लगेच ही म्हणते, हो म्हणजे काय, मी सुद्धा, मला तर पुन्हा एकदा लहान झाल्यासारखंच वाटतंय. प्रिया लगेच उत्साह दाखवतोय बरं का, म्हणजे बिनकामाचा. आता सायली म्हणते, आई अहो मोदकाची तयारी नाही का करायला हवी, हार फुलं नारळ नैवेद्य. आता पूर्णाजी म्हणतात, खाली बैस, आधी खाली बैस सायली, चालली लगेच तयारी करायला. आता सायली म्हणते, पूर्णाजी असं काय करता हो, मी काहीच तयारी नाही करायची का? मग पूर्णाजी म्हणतात, करायची ना, एक काम करायचंय तू, आणि ते सगळ्यात मोठं काम आहे, आणि ते म्हणजे तू प्रतिमेला पूजेला तयार करायचंय. सायली म्हणते, हे तर माझ्या आवडीचं काम आहे, मी नक्की करेल ते, आणि थोडीशी मदत पण करेल. अर्जुन आता डोक्याला हात मारतोय. मग आता सायली म्हणते, अहो पूर्णाजी, यावर्षीचा गणपती बाप्पा मागच्या वर्षीपेक्षा जास्ती दणक्यात साजरा व्हायला हवा ना, म्हणजे आता त्यांच्या प्रतिमा आत्या आलाय बाबा, मग डबल आनंद नको का साजरा करायला? तर सगळेजण खुश आहेत, पण प्रियाचं टेन्शन मात्र वाढतच चाललंय. आता तिला मागच्या वर्षीचा गणपती बाप्पा आठवला की गणपती बाप्पाने तिला कसा चटका दिला होता ना आरती करताना, आणि सायलीच्याच हातनं आरती झाली होती. प्रेक्षकांनो, यावेळेला सुद्धा ते काहीतरी दणक्यात मोठा सस्पेन्स दाखवणार, आणि असं सस्पेन्सच्या समोर आपल्याला नेणार आणि पुन्हा मागे खेचणार. बघू आता काय काय तमाशा होतोय ते. आता ही प्रिया मनात विचार करते, यावर्षी पण मागच्या वर्षीसारखी डोक्यावर बसलेली तू सायली, पण आता तू माझी जागा घेशील ही रिस्क मी घेणारच नाहीये. आता या सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे असं त्यांनी दाखवलं, आणि अचानक पुन्हा ही प्रिया त्या नागराजच्या आणि त्या मैपतच्या तिथे गेली आहे असं दाखवलंय त्यांनी. आता ही प्रिया त्या मैपतला आणि त्या सगळ्यांना सांगत असते, त्या अर्ध्या मेंदूच्या त्या अर्ध्या चेहऱ्याच्या बाईने जेव्हा सगळ्यांसमोर माझ्याकडे बोट दाखवलं ना, तेव्हा असं वाटलं होतं की जमीन मला आज सामावून घेते की काय. ती बाई आहे ना, तिनं न बोलता सगळ्यांना सांगितलं की मी तिला सायलीकडे पाठवलं होतं. अरे एवढा मोठा डायलॉग बोलायची गरज आहे का? असो. आता ती पुढे म्हणते की नशीब मला सुचलं म्हणून ड्रामा केला मी आणि टाळला तो विषय. नागराज म्हणतो, हा तेवढं टॅलेंट खच्चखच भरलेलं आहे ना तुझ्याकडे. प्रिया म्हणते, मग तुमचं पण टॅलेंट दाखव ना जरा. काय म्हणाले होते तुम्ही दोघं जण की तुम्ही त्या प्रतिमाला मारणार होतात ना, काय झालं त्याचं? काय झालं? ती आणि तिची खरी मुलगी दोघी पण जिवंत आहेत. तिथे त्या सुभेदारांच्या घरी टणाटणा उड्या मारतायत त्या दोघी जणी. इथे माझ्या पायातला जोर गेलाय. मैपत म्हणतो, पण तुझ्या जिभेमध्ये जरा जास्तच जोर आहे बरं. साक्षीमध्ये बोलते आणि म्हणते, अण्णा काय चुकीचं बोलतीये ती, बरोबरच बोलते ना. उद्या जर का त्या अर्जुनला कळलं प्रतिमाला मारण्याच्या मागे तुमचा हात होता तर ते आपल्याला किती महागात पडणार आहे अण्णा, कळतंय का तुम्हाला? आता मैपत म्हणतो, पोरी तुझा बाप आहे ना स्वस्त काम करतच नसतो, लक्षात ठेव. आता प्रिया म्हणते, ओ बडाया मारणं बंद करा ना आता. एकतर त्या सुभेदारांच्या घरामध्ये सतत टेन्शन घेऊन फिरत असते मी. त्या प्रतिमाला कधी केव्हा काय आठवेल ना ते काही सांगता येत नाही. आणि आता तर काय,
रोज नवीन सण साजरे करायचे आहेत ना त्यांना, रोज नवीन नवीन आठवणी निघतातच आहेत ना. मग हे बघा, मी गॅरंटी देतीये, आज न उद्या त्या प्रतिमाचा मेंदू जागा होणारच आहे. नागराज म्हणतो, ए अगे कधीतरी चांगलं बोल की. साक्षी म्हणते, प्रिया आपल्यासाठी तिथे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तिथे राहतेस ना ग तू, तुझं काम कर फक्त. मग आता लगेच प्रिया साक्षीला म्हणते, करणारच आहे मी माझं काम. आता या गणपती स्थापनेच्या वेळेला ती सायली तिथे असता कामा नये. मी आता असं काहीतरी करणार जेणेकरून सायली तिथे नसेलच. तर आता हिने काय दिवे लावलेत ते पुढे बघा प्रेक्षकांनो. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे असे वैतागून बघतायत. हे असो, आता इकडे ही सायली प्रतिमात्याच्या रूम मध्ये आली आहे प्रतिमात्याला भेटायला. आणि आता ती आवाज देते, प्रतिमात्या. मग प्रतिमात्या पटकन तिच्या जवळ येतात आणि खाणाखुणा करून तिला विचारतात, कशी आहेस तू बेटा, बरी आहे ना तुझी तब्येत आता. मग सायली म्हणते, हो प्रतिमात्या, मी बरीच बरी आहे आता. या घरामध्ये इतकं प्रेम मिळते तर कशी बरी होणार नाही मी. आपल्या घरातले माणसं किती चांगले आहेत ना प्रतिमात्या. म्हणजे आपल्या घरातली माणसं कुठलंही काम करताना किती आनंदाने करत असतात. आता बघा ना, गणेशोत्सवाची तयारी करायची आहे. आई आणि पूर्णाजी त्या दोघींनाही असं झालंय की काय करू आणि काय नको. आता प्रतिमा त्या आधी तर खुश असतात, आता हा विषय काढल्यानंतर त्या जरासा चेहरा डाऊन करतात आणि मग त्या तिथे खाली जागेवर जाऊन बसतात. मग आता सायली त्यांच्या जवळ जाऊन म्हणते, काय झालं प्रतिमात्या, सांगा ना काय झालं. मग आता प्रतिमात्या खाणाखुणा करतात, मंदिराची खूण करून दाखवतात त्या. म्हणजे तिथे मंदिरामध्ये अशी आरती अशा खाणाखुणा करतात त्या. मग सायलीला लक्षात येतं, मंदिरात असताना तुम्ही आरती करायच्यात का, तुम्हाला आवडतं आरती करायला. मग त्या हो असं म्हणतात खाणाखुणा करून. सायली म्हणते, मग इथे सुद्धा तुम्ही आरती कराल का, शेवटी हे तुमचंच घर आहे ना. आता ह्या प्रतिमात्या हो म्हणतात सायलीला. त्यांना खूप खुश झालेल्या आहेत त्या. मग आता ही सायली म्हणते, पूर्णाजी पण खूप खुश आहेत. त्या म्हणतच होत्या की यावर्षीची प्रतिष्ठापना तुम्ही, रविराज आणि तन्वी तुम्ही तिघे मिळून कराल ना प्रतिमात्या, तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची पूजा. प्रतिमात्याचा चेहरा एकदम नाराज होऊन जातो. काय करावं त्यांना सुचेना. सायली म्हणते, अर्थातच प्रतिमात्या, तुम्हाला चालत असेल तर करा हं पूजा. म्हणजे पूर्णाजी सांगायच्या की तुम्ही, तन्वी आणि रविराज नेहमी गणपतीची पूजा करायचात, यावर्षी पण कराल ना प्रतिमात्या. आता सायली प्रतिमात्याच्या उत्तराची वाट बघते आणि आपण सुद्धा. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. आता पुढे बघा हा, त्या प्रियाला आलंय टेन्शन. ती प्रिया नागराज, मैपत, साक्षीला सांगते की त्या प्रतिमाला कळलं तर सायली हीच तिची खरी मुलगी आहे. नाही 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 नाही, मी ती रिस्क घेऊ शकत नाही, मी त्या सायलीला पूजेपर्यंत पोहोचूच देणार नाहीये. मग आता हा मैपत म्हणतो, काय करणार आहेस तू. मग आता ही प्रिया म्हणते, मी तिला झोपेच्या गोळ्या देणार आहे. मग आता पुढचा लगेच सीन दाखवलाय त्यांनी. प्रिया मसाले दूध करते आणि सायलीला म्हणते, घे ना, सगळ्यांनाच केलंय तिने. सायलीला म्हणते, अगं माझ्या हाताने केलंय मी तुझ्यासाठी, घे ना. पण मला असं वाटतं प्रेक्षकांनो, हिचा प्लॅन नेमका उलटा पडेल आणि हीच झोपून जाईल. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, हिचा प्लॅन सक्सेस होईल का. मला जरा शंका आहे. पण आता यांच्या तयाऱ्या चालू झाल्या गणपती बाप्पाच्या. आपली केव्हा करायची आहे तयारी, चला मग लागा आज तयारीला. आम्ही तर आमचा बाप्पा घरीच बनवतो. मी तुम्हाला नक्की आमच्या बाप्पाचे फोटो शेअर करेल. तुमचे सुद्धा फोटो मला मेलवर शेअर करा हं प्रेक्षकांनो. आपल्या चॅनलवर करूयात की स्पेशल व्हिडिओ गणपती बाप्पाचा. नक्की मला तुमचे फोटोज सेंड करा. ज्यांनी कोणी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले अजून, त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.